Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। सध्या कणकवली शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेले बॅनर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। या बॅनर्सचा मजकूर आहे तो येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी। खाली चिन्ह आहे ठाकरेंच्या मशालीचं। सावंतवाडीतले बॅनर्सही खूप चर्चेत आहेत। यावर लिहिलंय आता बदल हवं तर आमदार नवं। अर्थातच विद्यमान आमदार दीपक केसरकरांना उद्देशून दिलेला हा इशारा आहे। लोकसभा निवडणुकीनंतरही राणे विरुद्ध सामंत यांच्यात बॅनरवर रंगलं होतं। या बॅनर्समधूनच सिंधुदुर्गातील विधानसभेला होऊ घातलेल्या संघर्षाचा अंदाज येतो। सिंधुदुर्गच्या तीनही मतदारसंघामध्ये यंदा कसा सामना रंगणार, ठाकरे राणेंना कशी टक्कर देणार, विद्यमान आमदारांविरोधात उमेदवारीसाठी कुणाच्या नावाचा बोलबाला आहे, या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊयात या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी माधवी देसाई, मुंबई तकच्या न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ आहेत, सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली। सुरुवात करूया सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघापासून। नारायण राणेंनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि या मतदारसंघामध्ये वैभव नाईकांविरोधात शिवसेनेत प्रवेश करून निलेश राणे लढणार हे जवळपास निश्चित झालं। 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वैभव नाईक नारायण राणेंचा पराभव करत जायंट किलर ठरले होते। आता त्याच मतदारसंघावर नारायण राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणेंनी दावा केलाय। गेले काही वर्ष या मतदारसंघामध्ये ते मोर्चे बांधणी करतायत। ही जागा शिवसेनेची असल्यानं अर्थातच शिंदे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक पाऊल मागे घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे प्रमुख दावेदार असलेल्या निलेश राणेंना स्वतःकडे घेण्याची खेळी शिंदे खेळतायत। मात्र उदय सामंत, किरण सामंत यांचा विरोध असताना निलेश राणेंना शिवसेनेत घेणं ही शिंदेंसाठी रिस्क ठरणार का, हा मोठा प्रश्न आहे। अर्थात मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर हा मुद्दा ठाकरे गटाकडून प्रचारात हायलाइट केला जाईल। मुद्दे कुठलेही असोत, यंदा कुडाळमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होणार हे निश्चित। पुढचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे नारायण राणेंचे दुसरे पुत्र आमदार नितेश राणे विद्यमान आमदार असलेला कणकवली मतदारसंघ। यंदा तिसऱ्यांदा नितेश राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। त्यांच्या समोर ठाकरे गटाकडून सतीश सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। मात्र 2014 आणि 2019ला 25,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळवलेल्या नितेश राणेंविरोधात ते तुल्यबळ उमेदवार ठरतील का, हा कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे ठाकरे काही सरप्राईज उमेदवार देणार का हे पाहावं लागेल। नितेश राणेंना ते घेत असलेली टोकाची हिंदुत्वाची भूमिका फायद्याची ठरणार की तोट्याची, यावरही त्यांचं भवितव्य ठरेल। लोकसभेला नितेश राणेंनी नारायण राणेंना या मतदारसंघातून तब्बल 42,000चं दणदणीत लीड दिलं होतं। त्यामुळे त्यांचं हे वर्चस्व ठाकरे कसं मोडीत काढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। पुढचा मतदारसंघ आहे सावंतवाडी। शिंदे गटाचे दीपक केसरकर सावंतवाडीचे विद्यमान आमदार आहेत। यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यांच्या विरोधात कोण, हाच यक्ष प्रश्न आहे। मुळातच ही जागा ठाकरेंची असली तरी राष्ट्रवादीचाही या जागेवर दावा आहे। पवारांच्या पक्षाकडून अर्चना घारेंच्या नावाची चर्चा आहे। राजन तेली एकतर अपक्ष निवडणूक लढतील किंवा ठाकरे गटात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा आहे। 2019ला तेली भाजपकडून उत्सुक होते, पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली। राणेंची ताकद त्यांच्या मागे होती, मात्र केसरकरांचा 13,000 मतांनी विजय झाला होता। लोकसभेला केसरकरांनी राणेंना 31,000पेक्षा जास्त लीड दिलाय। त्यामुळे राणे केसरकरांचं अनेक वर्षाचं वैर संपलंय। मवियाचा उमेदवार कोण, यावरच सगळी गणितं अवलंबून असतील। मात्र तरीही यंदा सावंतवाडीत काटेकी टक्कर होणारच। तळ कोकणातल्या 3ही मतदारसंघांचं चित्र पुढच्या 15 दिवसात स्पष्ट होईलच। मात्र खरी लढत उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे अशीच असणार, या शंका नाही। तुम्हाला काय वाटतं, या 3ही मतदारसंघामध्ये राणे की ठाकरे कुणाचं वर्चस्व राहील? तुमची मतं कमेंट करून नक्की मांडा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा मुंबई तक।